नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सचिन बाहेरून आलेला असतो, त्याच वेळेला सायली त्याला थांबवते. तुमच्याबरोबर मला बोलायचं होतं. तेव्हा सचिन म्हणतो, एनी प्रॉब्लेम सायली वहिनी? तर सायली म्हणते, आता एक प्रॉब्लेम असेल तर सांगेल ना, तुम्ही तर प्रॉब्लेमची रासच मांडून ठेवली, तेव्हा काय विचारायचं ना. सचिन म्हणतो, आता तसं काही नाही राहिलं आहे सायली वहिनी, होतं ते, पण आता सगळं संपलं आहे. सायली म्हणते, तरी देखील मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. तुम्ही साक्षी शिकरेला कधी भेटलात? सचिन म्हणतो, मी जेव्हा कॅनडावरून आलो ना, बस मी त्याला सांगितलेलं नव्हतं माझा जॉब गेलाय म्हणून, आणि मला माझा बिझनेस सुरू करायचा. त्यासाठी मी फायनान्सर शोधत होतो. माझे ॲड बघून साक्षीने मला अप्रोच. मी त्या व्यवसायाबद्दल अस्मिता बरोबर पण बोलण्याचा प्रयत्न करायचो, पण ती प्रेग्नेंट होती, खूप चिडचिड करायची, ऐकून घेत नव्हती. म्हणून साक्षीच्या आणि माझ्या भेटीगाठी वाढल्या. त्यातनं तिने मला कधी अडकवलं मला कळालंच नाही. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, कोणता बिझनेस करणार होतात? तर सचिन थोडा गोंधळतो आणि म्हणतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचा. सायली म्हणते, अच्छा, म्हणजे वस्तू इकडून तिकडे पाठवायची तोच ना? कुठल्या वस्तू पाठवणार होतात? तर सचिन परत गोंधळतो, म्हणतो, आधी विचार ठरला होता आमचा, परत तो कॅन्सल केला आणि इंटिरियर डिझायनिंगचा बिझनेस करावा असं आमचं ठरलं. तर दुसरीकडे प्रिया अस्मिताला पटवण्याचा प्रयत्न करते. अस्मिता, तू सचिनला माफ केलं ना, खूप चांगलं केलं हां. खरंच मी तर म्हणते ना, बायको असावी तर तुझ्यासारखी. पण हा गुण तुम्हा दोघं भाऊ बहिणींमध्ये आहे हां. कारण अश्विनने पण असंच मला माफ केलं आणि मी सुद्धा अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. मला खात्री आहे की सचिनसुद्धा अशी चूक करणार नाही. तेव्हा अस्मिता मनातच विचार करते, तन्वीवर विश्वास ठेवू का नको, का ही परत माझा विश्वासघात करेल. त्यानंतर ती प्रियाला सांगते, तन्वी तू इथून जाते का, मला थोडा आराम करू दे. तर प्रिया म्हणते, हो ठीक आहे मी जाते. तर अस्मिता परत थांबवते, सचिनला तू पाठवते का, मी बोलवलं म्हणून निरोप दे, कारण बाकीचं कोणाला सांगितलं तर कोणीच निरोप देणार नाही ना. तेव्हा प्रिया हो म्हणून तिथून निघून जाते. तर सायली सचिनला म्हणते, तुम्ही असे म्हटलात की जाहिरात बघून साक्षी शिकरे गुंतवणूक करायला तयार झाली, बघू ती जाहिरात. सचिन म्हणतो, ती काही कामाची नव्हती, मी लगेच डिलीट केली ना ती. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मला तर एवढं काही माहिती नाही, कारण मी सोशल मीडियाचा जास्त वापर करत नाही ना, पण त्यांना सांगून मी चौकशी करायला लावते. तेव्हा सचिन म्हणतो, नाही नाही, आमची ओळख आहे ना, आमच्या दोघांमधल्या कॉमन फ्रेंडनी करून दिली होती. तर सायली म्हणते, अच्छा, तर काय नाव कॉमन फ्रेंडचं? तर सचिन परत विचारात पडतो. तर दुसरीकडे अर्जुन त्या बाईकवाल्या माणसाशी डोकं लावतच असतो. चैतन्य त्या माणसाला सॉरी बोलून काढून देतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू सॉरी का बोलला, चुकी त्याची होती ना. तर चैतन्य म्हणतो, तू आधी शांत हो बरं. तिथेच एक गोळ्यावाला असतो, त्याच्याकडनं बर्फ आणतो आणि अर्जुनच्या डोक्यावर ठेवतो. अर्जुन म्हणतो, हे काय करतोय चैतन्य? चैतन्य म्हणतो, सकाळपासून तुझं डोकं किती गरम झालं आहे, तुला याची गरज आहे, आणि आता मला सांग नक्की झालं काय, का चिडचिड करतो एवढा. तर दुसरीकडे सचिन सायलीला म्हणतो, सायली वहिनी माझी का उलट तपासणी घेत आहे? तर सायली म्हणते, तुम्ही जे उत्तर देताय ना ते सगळे खोटे आहेत, आणि तुम्ही खोटं बोलताय हे तुमच्या डोळ्यातच दिसतं, पण सगळ्यांसमोर तुमचं हे सत्य मी आणेल. अस्मिताताई आणि बाळाचं आयुष्य असं बर्बाद होऊ देणार नाही. ऐकल्यानंतर तर सचिन खूप घाबरतो. तर दुसरीकडे चैतन्य म्हणतो, आता सांग नक्की काय झालं आहे. तेव्हा अर्जुन सगळा घडलेला प्रकार सांगतो, आणि त्यामुळे सायली बोलली की मी जे खोटं बोललो तर ती आमचं नातं संपेल. तर चैतन्य म्हणतो, मग सगळं सांगून टाक ना सायली वहिनीला खरं. अर्जुन म्हणतो, तुला सांगितलं ना लगेच आमचं नातं संपेल, तू राहू दे हां, मी माझं सोल्युशन शोधेल. तर सायली त्या इन्स्टिट्यूटमध्ये फोन करते, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रियाने क्लास केलेला असतो असं तिने सांगितलेलं असतं. तिने तर क्लास केलेलाच नाही ना, हे आपल्यालाही माहिती आहे आणि प्रियालाही माहिती आहे, पण तो शोध आता सायली घेणार आहे. सायली प्रियाचा रोल नंबर, तिचं नाव वगैरे सगळं सांगून त्यांना माहिती विचारते. आधी तर ते शिक्षक माहिती द्यायला तयार नसतात, आम्ही आमच्या विद्यार्थ्याची अशी माहिती सांगू शकत नाही. सायली त्यांना पटवून देते की तन्वी किल्लेदार तुमच्या इन्स्टिट्यूटची माहिती चुकीच्या पद्धतीने वापरते. ते शिक्षक पण माहिती सांगायला तयार होतात. मागील 3 वर्षाचा रेकॉर्ड बघतात, पण त्यामध्ये काही तन्वी किल्लेदार असं नाव नसतं. तर सायली त्यांच्याकडनं एक लेटर मागून घेते, ज्यावर असा उल्लेख असेल की तन्वी किल्लेदार त्यांच्या इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी नाही म्हणून. त्याच वेळेला कल्पना काकूंनी प्रियाला सायलीला बोलावून आणण्यासाठी पाठवलेलं असतं. प्रिया दरवाजा उघडून मध्ये येते, तर सायली फोनवरचं बोलणं बंद करते. तेव्हा प्रिया सांगते, तुला आईने खाली बोलवलं आहे. तर सायली म्हणते, हो तू पुढे जा, मी येते. त्या म्हणते, तू काही महत्त्वाचं बोलत होती का? सायली म्हणते, हो, तू जातेस ना. तिला बाहेर काढून देते आणि सायली म्हणते, नशीब हिने काय ऐकलं नाही, आणि त्या शिक्षकांना लेटरची कॉफी घरी पाठवायला लावते सांगितलेल्या पत्त्यावर, आणि मोबाईलमध्ये फोटो पण मागून घेते. फोन ठेवल्यावर म्हणते,
प्रिया, मी तुझी अशी कोंडी करेल ना की तू विचारसुद्धा केला नसेल, सगळ्यांसमोर तुझं सत्य आणेल. तर सचिन बाळाबरोबर छान खेळत असतो. अस्मिता पण खुश असते. अचानक तो नाराज होतो तेव्हा अस्मिता विचारते, अरे अचानक काय झालं तुला? तेव्हा सचिन म्हणतो, किती दुर्दैवी बाप आहे ना मी, माझ्या बाळासाठी साधं एक खेळणंसुद्धा नाही आणू शकत मी. तर अस्मिता म्हणते, माझं क्रेडिट कार्ड दिलं ना मी तुला, हवा तेवढं तू खर्च कर, मी तुला शब्दाने विचारणार नाही तू कुठे खर्च केला ते. तर तो सांगतो, साक्षीला जेव्हा कळालं ना तू मला क्रेडिट कार्ड दिलं आहे तर तिने ते तोडून फेकून दिलं. मलाच प्रश्न पडला ना की तुला हे सांगू कसं. तर सायली अर्जुनला हेड मसाज करून देते. तो अर्जुन म्हणतो, मला खरंच आज तुझ्या हातच्या हेड मसाजची खूप गरज होती. सायली म्हणते, तुम्ही अस्मिताईंचं एवढं टेन्शन घेऊ नका, कारण इथून पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि माझ्या हाती आज खूप मोठा पुरावा लागला आहे, मी तुम्हाला दाखवते. फोनमध्ये प्रियाच्या आय कार्डचा फोटो दाखवते आणि दुपारी जो घडलेला प्रकार आहे, शिक्षक तिला काय म्हटले तेही सांगते. अर्जुनच्या पण लक्षात येतं की तन्वीने किती लुबाडलं असेल सिनियरला, हजारोंनी पैसे मागितले असतील या क्लाससाठी, पण ते लेटर आलं आहे तुझ्याकडे. तर सायली म्हणते, मला खात्री आहे ते नक्की पाठवतील. तर दुसरीकडे अस्मिता सचिनला डेबिट कार्ड काढून देते. सचिन, तू पैशाचं टेन्शन अजिबात घेऊ नको, हे कार्ड तू तुझ्याजवळच ठेव, हवा तेवढा खर्च कर. सचिन म्हणतो, नको अस्मिता, मला नाही पटत हे तुझ्याकडनं घ्यायला. आग्रहाने अस्मिता त्याच्या हातात देते. तेव्हा सचिन अस्मिताला जवळ घेतो आणि आय लव्ह यू म्हणतो. मनात म्हणतो, किती मूर्ख आहे माझी बायको, पण सध्या मला अशाच मूर्ख बायकोची गरज आहे, त्या हुशार साक्षी शिकरेची नाही. कारण तिच्याकडे मी 10 लाख मागितले आणि तिने फक्त 5 लाखच दिले आणि या मूर्ख बाईने तिचं डेबिट कार्ड माझ्या हातात दिलं. तर दुसरीकडे अर्जुनला अनोन नंबरवरून फोन येतो. त्या व्यक्तीकडून वंदना जाधवचा नंबर भेटतो. तर सायली तिला फोन करते, तुम्ही वंदना जाधवच ना? तेव्हा त्या बाई हो म्हणतात. तर सायली म्हणते, मला तुमच्याबरोबर बबली लोखंडेबद्दल बोलायचं होतं. तेव्हा वंदना जाधव म्हणतात, तुम्ही बबली लोखंडेला कशा ओळखतात? तर सायली म्हणते, तुम्हाला जो मनस्ताप होतोय ना आजपर्यंत, तसाच मनस्ताप तिने आम्हालासुद्धा दिला आहे. तुमच्याकडून थोडी माहिती हवी तिच्याबद्दल. तेव्हा वंदना जाधव, बबली लोखंडेबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी कुठेही यायला तयार आहे, असं म्हणून त्या सायलीला भेटायला तयार होतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की वंदना जाधव, अर्जुन आणि सायली एका कॅफेत बसलेले असतात. तेव्हा वंदना जाधव म्हणते, बबलीमुळे माझ्या मुलाच्या मणक्याला मार बसला आहे, त्यामुळे तो आता कधीही चालू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो, बबलीला जास्त भाजलं होतं का? म्हणजे तिच्या खांद्यावर अजून पण जळालेलं निशाण असेल. तर दुसरीकडे प्रिया बाहेर आलेली असते आणि ती विचार करते, अर्जुन सायली कुठे गेले असतील? त्या मैना आणि सदाला भेटायला गेले असतील का? शांता पण पनवेल सोडून बाहेर गेली आहे. तर अर्जुन वंदना जाधवला म्हणतो, हे सगळं कोर्टात बोलू शकाल का? वंदना जाधव हो म्हणतात. बबलीला तिच्या पापाची शिक्षा मिळण्यासाठी मी कोणासमोरही हे सगळं बोलू शकेल. तर हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रक्षकांना. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.